गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आज मी आपल्यासाठी आपल्या चौवान स्टिचिंग पॅटर्ननुसार एक सोपा, सुंदर, आकर्षक व्हिडिओ आणि कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व वाक्यरचना रन प्लस टू प्लस V1. आता रन म्हणजे धावणे किंवा पडणे असा त्याच्या शब्दाशी अर्थ होतो. पण आज जेवढी वाक्य मी आपल्याला शिकवणार आहे, तर रन म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. रन म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी पडणे, धावणे. आपण रस्त्यावर, जमिनीवर, मैदानावर पडतो, धावतो, त्या अर्थाने आजच्या रन या शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. रन म्हणजे काय? एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी केलेला प्रयत्न. रन म्हणजे काय? एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेलं कष्ट किंवा मेहनत. राईट? तर रन म्हणजे प्रयत्न या अर्थाने आपण ही वाक्य बनवणार आहोत. मग रनच्या जोडीला आपल्याला टू वापरायचं आहे आणि टू नंतर V1 म्हणजे काय? क्रियापदाचं, मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. पहिलं वाक्य बघा, रन टू हेल्प, मदत करायला पळा. म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करा असं त्याचा अर्थ आहे. रन टू हेल्प, मदत करायला पळा. रन टू सी, पाहण्यासाठी पळा. रन टू विन, जिंकण्यासाठी पळा. रन टू प्ले, खेळण्यासाठी पळा. आता रन शब्द सुरुवातीला, त्याच्यानंतर टू आहे आणि त्याच्यानंतर प्ले हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. त्याचप्रमाणे सगळ्या वाक्यांमध्ये टू नंतर हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. रन टू ईट, खाण्यासाठी पळा. रन टू हाईड, लपण्यासाठी पळा. रन टू सेव्ह, वाचवण्यासाठी पळा. रन टू आस्क, विचारण्यासाठी पळा. रन टू कॅच, पकडण्यासाठी पळा. रन टू ब्रिंग, आणण्यासाठी पळा. म्हणजे काहीतरी आणायचं आहे त्याच्यासाठी पळा, त्याच्यासाठी धावा. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी अजून बरीचशी वाक्य आपल्याकडे आहेत बघा. रन टू जॉईन, सामील होण्यासाठी पळा. रन टू टेल, सांगण्यासाठी पळा. कुणाला जर आपल्याला काही सांगायचं असेल तर त्याच्यासाठी धावा, त्याच्यासाठी प्रयत्न करा या अर्थाने. रन टू लुक, बघण्यासाठी पळा. रन टू वर्क, काम करायला पळा. रन टू लर्न, शिकण्यासाठी पळा. आजकाल हे स्पर्धेचं जग आहे आणि या स्पर्धेच्या जगामध्ये जर टिकून राहायचं असेल तर दररोज आपण नवनवीन काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी अपडेट केलं पाहिजे. त्यासाठी रन टू लर्न, शिकण्यासाठी पळा. रन टू ड्रिंक, पिण्यासाठी पळा. रन टू शो, दाखवण्यासाठी पळा. रन रन टू स्टॉप, थांबण्यासाठी पळा. रन टू मीट, भेटण्यासाठी पळा. रन टू बाय, खरेदी करण्यासाठी पळा. पुन्हा आपल्याला सराव करता येईल त्या दृष्टीने वाक्य आहेत माझ्याकडे. फक्त तुम्ही आजच्या व्हिडिओचा आनंद घ्या. रन टू स्टार्ट, सुरू करण्यासाठी पळा. रन टू चेक, तपासण्यासाठी पळा. रन टू गिव्ह, देण्यासाठी पळा. कुणाला काही वस्तू द्यायची असेल त्याच्यासाठी पळा. रन टू टेक, घेण्यासाठी पळा. रन टू फाइंड, शोधण्यासाठी पळा. रन टू रीच, पोचण्यासाठी पळा. रन टू वॉच, पाहण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी पळा. रन टू ओपन, उघडण्यासाठी पळा. रन टू फाईट, लढण्यासाठी पळा. पुन्हा आपल्याकडे भरपूर काही वाक्य आहेत बघा. आता या ठिकाणी जी काही वाक्यरचना आहे, तर रन प्लस फॉर, रन प्लस फॉर प्लस वर्ड. आता वाक्यरचना बदललेली आहे, रनचीच वाक्य, पण थोडा पॅटर्न बदललेला आहे. पॅटर्न असा आहे, सुरुवातीला रन शब्द घ्यायचा आहे, त्याच्यानंतर टूच्या ऐवजी फॉर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर शब्द घ्यायचा आहे. मग तो शब्द नाऊन असू शकतो, तो शब्द पार्ट्स ऑफ स्पीचपैकी योग्य तो शब्द असू शकतो. आता रन फॉर हेल्प, मदतीसाठी पळा. रन फॉर कवर, आडोसा शोधण्यासाठी पळा. रन फॉर वॉटर, पाण्यासाठी पळा. रन फॉर लाईफ, जीवासाठी पळा. रन फॉर सेफ्टी, सुरक्षिततेसाठी पळा.
रन फॉर जॉय आनंदाने पळा किंवा आनंदासाठी पळा. रन फॉर हेल्थ आरोग्यासाठी पळा. रन फॉर फूड अन्नासाठी पळा. या जगामध्ये जेवढे लोक मेहनत करतात, कष्ट करतात, सगळ्यांना अन्न मिळवायचे आहे. म्हणजे खेळ भाकरीचा म्हणू आपण. मग खेळ भाकरीचा पूर्ण करण्यासाठी, 2 वेळची भाजी पोळी मिळवण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी प्रत्येकजण पळत असतो. म्हणून रन फॉर फूड अन्नासाठी पळा. रन फॉर फन मजेसाठी पळा. रन फॉर एक्सरसाइज व्यायामासाठी पळा. रन फॉर पीस शांततेसाठी पळा. रन फॉर चेंज बदलासाठी पळा. रन फॉर लव प्रेमासाठी पळा. रन फॉर टाईम वेळ वाचवण्यासाठी पळा. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी वाक्य आहेत आपल्याकडे बघा. भरपूर वाक्य आहेत. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. रन फॉर पीस शांततेसाठी पळा. रन फॉर चेंज बदलासाठी पळा. रन फॉर लव प्रेमासाठी पळा. रन फॉर टाईम वेळ वाचवण्यासाठी पळा. रन फॉर वर्क कामासाठी पळा. रन फॉर सक्सेस यश मिळवण्यासाठी पळा. रन फॉर गोल्ड सोन्यासाठी पळा. रन फॉर होम घराकडे पळा. रन फॉर मिल्क दुधासाठी पळा. रन फॉर मेडिसिन औषधासाठी पळा. रन फॉर फिटनेस तंदुरुस्तीसाठी पळा. रन फॉर लाईट प्रकाशासाठी पळा. रन फॉर एअर हवेसाठी पळा म्हणजे श्वासासाठी पळा. रन फॉर रेस्ट विश्रांतीसाठी पळा. पुन्हा आपल्याला भरपूर वाक्य आहेत आपल्याकडे बघा. रन फॉर स्कूल शाळेसाठी पळा. रन फॉर बस बस पकडण्यासाठी पळा. रन फॉर ट्रेन ट्रेन पकडण्यासाठी पळा. रन फॉर ऑफिस ऑफिससाठी पळा. तुम्ही जर मुंबई, पुणे मोठमोठ्या शहरांकडे गेलात, निरीक्षण केलं, तर दररोज सकाळी ऑफिससाठी असे करोडो लोक कामावर जाण्यासाठी पळत असतात. म्हणून रन फॉर ऑफिस ऑफिससाठी पळा. रन फॉर ट्रूथ सत्यासाठी पळा म्हणजे खोटं बोलू नका, लबाड बोलू नका. रन फॉर पॉवर शक्तीसाठी पळा. पुन्हा वाक्य एवढीच वाक्य आहेत जवळजवळ. या सर्व वाक्य आपण अभ्यासली आहेत आणि ते अभ्यासण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर अशाच प्रकारची वाक्य आपण घ्या, त्याचा अभ्यास करा, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस करता येईल आणि अशा प्रकारची वाक्य बोलता येतील. मी 2 प्रकारची वाक्य आपल्याला बनवून दाखवलेली आहेत. पहिल्या प्रकारची वाक्य आहे रन प्लस टू प्लस व्ही वन. रन प्लस टू प्लस व्ही वन आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार याच्यातला रन प्लस फॉर प्लस वर्ड्स. राईट. व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी जी वाक्ये बनवलेली आहेत, ज्या वाक्यांचे मी आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तीच वाक्य तुम्ही बोलली पाहिजे तसं नाही. तुम्ही स्वतःची वाक्य या पॅटर्ननुसार तयार करू शकतात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.